जे कोणी असतील त्यांनी कृपा करून लवकरात लवकर मंडपामध्ये हजर राहायचं आहे आणि मान्यवरांनी स्टेजकडे यायचं आहे अशी मी त्यांना विनंती करतोय। सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, कृपया ग्रामस्थांनी लवकरात लवकर स्टेज समोर यायचं आहे। प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतच आहे। या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री दीपक शिंदे, दिनेश शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते दीप प्रज्वलन करायचं आहे। प्रत्येकाने एक या ठिकाणी ज्योत पेटवायची आहे। आपल्या शुभ हस्ते शिवाजीच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करावा। यानंतर महाराज की त्याचबरोबर या ठिकाणी सरस्वतीचं सुद्धा पूजन होत आहे। अर्पण करण्यात येत आहे। धन्यवाद। या ठिकाणी मी आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी बाबूबाई शिंदे जे आपल्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या सरस्वतीच्या समोर श्रीफळ वाढवायचं आहे। श्रीफळ वाढवता सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत आणि जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आणि मी विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी चिपळूण तालुका राष्ट्रवादी युवकचे जे अध्यक्ष या ठिकाणी आपल्याकडे वेळात वेळ काढून उपस्थित राहिले स्वप्नील शिंदे यांना पाहुणे या नात्याने मी या ठिकाणी श्रीफळ वाढवून आजच्या आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करावे अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी कृपया स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। शंकरबाई यांनी कृपया स्टेजवर बसून घ्यायचं आणि अध्यक्षबाई दोघींनी पण चला स्टेजकडे चला कृपया। संभाजी कदम यांनी स्वागत करायचं आहे। ग्रामस्थांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे।
ग्रामस्थांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद दिनेश. धन्यवाद भाई. धन्यवाद दीपकजी. ग्रामस्थांना टाळ्यांच्या गरज. धन्यवाद. ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. धन्यवाद कदम सर. तसेच मॅडम तसेच कोणी आजूबाजूला जर नजर चुकीने राहिले असेल संपूर्ण ग्रामस्थ रसिक प्रेक्षक जोरदार स्वागत करायचं सर. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद विरकर सर. धन्यवाद. या ठिकाणी उपसरपंच आणि आमचे मित्र म्हणून या ठिकाणी बहुमोल असं सहकार्य त्यांचं असतंय शाळेचे. एकदा जोरदार टाळ्या त्या सगळ्यांसाठी आपण या ठिकाणी वाजवूया. आपला बहुमोल असा वेळ ते या ठिकाणी देतात आणि आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज आजूबाजूला आपल्या गावठाण या ठिकाणी एक वरातीचा विवाहाचा कार्यक्रम आहे. सती या ठिकाणी कॉमेडीचा शो आहे. बरेचसे कार्यक्रम चालू आहेत तरी सुद्धा आपल्या या कार्यक्रमासाठी मुद्दाम वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले व्यासपीठावरील सर्व आणि माझ्या समोर बसलेले सर्व ग्रामस्थ कृपया कुणीही राग मानू नये. मी पुन्हा एकदा विनंती करतो. आज स्वागत आणि हा जो सुरुवातीचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये थोडासा आता कसं आहे हा ऐनवेळी करावा लागणारा कार्यक्रम आहे त्यामुळे थोडासा गोंधळ होतो. कार्यक्रमानंतर लगेच आता जो सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्याचा आनंद सर्वांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी आपल्याकडे पुढील कार्यक्रम करण्यापूर्वी एक छोटासा कार्य करायचा आहे तो म्हणजे सत्कार मूर्तींचा सत्कार. या ठिकाणी आम्हाला शाळेला मदत करणारे अनेक जण आहेत. आज या ठिकाणी उपस्थितीच्या रूपाने शेतकरी नृत्य आहे, हिंदी गीते आहेत, मराठी गीते आहेत, त्याचबरोबर नाटिका आहेत. 2 खूप सुंदर कार्यक्रम आहेत. हे कार्यक्रम बसवण्यासाठी आम्हाला आता शाळेमध्ये 2 शिक्षक आहेत तरी सुद्धा आम्हाला या वाडीतील ज्या मुली सहकार्य करतात आणि बहुमोल असं जे ते आम्हाला डान्स बसवण्यासाठी मदत करतात त्याबद्दल आम्ही प्रत्येक वर्षी त्यांचा आलेल्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करतच असतो. तर या वर्षी सुद्धा आम्हाला हे जे डान्स आणि कार्यक्रम बसवण्यासाठी मदत केली अशा या ज्या 2 मुली आहेत या वाडीतल्या माझी विद्यार्थिनीच आहेत त्या या शाळेच्या. एक म्हणजे निकिता कदम आणि दुसरी म्हणजे अंकिता कनम. या दोन्ही मुलींना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजकडे यायचं आहे आणि एक आपल्याला पुष्पगुच्छ आणि छोटीशी भेट आम्ही शाळेच्या वतीने देतो. निकिता कदम तंटमुक्त अध्यक्ष श्री बाबूबाई शिंदे यांना विनंती करतो कृपया आपल्या शुभ हस्ते तुम्ही या मुलीला गौरव. सुंदर असे नृत्य या ठिकाणी आपल्याला दिग्दर्शित करून पाहायला मिळणार आहे अशी ही निकिता कदम. धन्यवाद अंकिता आणि निकिता यांना. शाळेतील खेळाडू सुद्धा सहभागी झालेले होते आणि सुनील कोकरे आहे ना तर आमच्या शाळेतून धावणे आणि लांब उडी या क्रीडा प्रकारांमध्ये सुनील पांडुरंग कोकरे हा जो विद्यार्थी आहे त्याने केंद्र स्तरावर आणि बीट स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला होता. मी या ठिकाणी आपल्या या चिपळूण तालुक्याचे जे युवकचे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते त्याला छोटस बक्षीस द्यायचं आहे आणि पुष्प देऊन त्याचा यथोचित असा सत्कार करा. धावणे आणि लांब उडी या प्रकारामध्ये तो प्रथम क्रमांक त्यानं मिळवलेला आहे. होती की आपल्या शाळेला रेकॉर्ड ठेवण्यासाठी किंवा अन्य साहित्यासाठी कपाटाची गरज असते
तर आपल्या या शाळा व्यवस्थापन समितीमधील आमचे शिक्षणप्रेमी सदस्य शिंदे आणि त्यांचे पुत्र अभिनंदन शिंदे यांच्या संपर्कातून म्हणूया आणि चिपळूण तालुक्याच्या ज्या सभापती आहेत पूजाताई निकम आणि शेखरजी निकम यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या देणगीतून मगाशीच हा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी कपाटाची देणगी शाळेला मिळालेली आहे. मी ह्या चिपळूण तालुक्याच्या सभापती हे या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी स्वप्नील शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष उपस्थित आहेत. अशाच प्रकारे आपल्याला शाळेसाठी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आणखीन एक विषय असाच होता की आम्हाला ही जी समोर आता तुम्हाला शिवप्रतिमा शिवाजीची जी मूर्ती दिसते तुम्हाला ती आजच असाच विषय परवा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये आम्ही काढला होता. आम्ही शिक्षक मंडळी फार हुशार असतो बरोबर कळतं आणि ते आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आमचे हे जे भरतभाऊ शिंदे आहेत यांनी या ठिकाणी नावाचा उल्लेख करतो सावित्रीबाई कैलासवासी सावित्रीबाई राजाराम शिंदे यांच्या स्मरणार्थ त्यांनी शिवाजीची मूर्ती शाळेला भेट दिलेली आहे. मी या ठिकाणी दीपकराव शिंदे जे आहेत बाबूबाई शिंदे आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या शुभ हस्ते त्यांना ही जी शाळेला त्यांनी देणगी दिलेली आहे त्याबद्दल पुष्पगुच्छ द्यावा आणि त्यांचा सत्कार करा. या ठिकाणी मदत करत आहात त्याबद्दल आम्ही आपले शिक्षक म्हणून व्यवस्थापन समिती म्हणून शतशः ऋणी. जो कार्यक्रम आपण घेतोय गेली 4 वर्ष हा कार्यक्रम घेण्यासाठी स्टेज व्यवस्था आकर्षक असं आपलं स्टेज असते, ध्वनी व्यवस्था असते, साऊंड सिस्टीम असते, लाइटिंग असते. हे सगळं आपल्याला माहिती आहे कोण आहे याच्या पाठीमागचा सूत्रधार. जरी तो या स्टेजवर दिसत नसला तरी तो सूत्र आणि ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके प्रकाश शिंदे. मी प्रकाश शिंदे यांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा या ठिकाणी यायचं आहे आणि आपले जे सुर्वे भाऊ आहेत मी स्वयंदेवच्या सुर्वे भावांना विनंती करतो की प्रकाश शिंदे यांना तुम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुतोचित असा सत्कार करायचा. आपण करतच राहाल अशी आम्हाला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष आहेत स्वप्नील शिंदे या ठिकाणी आपल्याला 2 शब्दात शुभेच्छा देणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपल्या शुभेच्छा पण व्यक्त कराव्यात. नतमस्तक होऊन आणि या गावच्या ग्रामदेवताला नतमस्तक होऊन आज एक खरोखर आनंद होतोय की सावर्ड्यासारख्या जे सावर्ड्याचं जी संस्था आहे त्या संस्थेचा आज कार्यक्रम आज सती हायस्कूलला मोठा आहे. एवढा मोठा कार्यक्रम असून सुद्धा आज आपण या बहुसंख्येने या डोगडेवाडी शाळेचा जो आजचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे खरोखर ही उपस्थिती म्हणजे एक मोठं सभामंडप असं भरल्यासारखं वाटतंय. आजच्या या सांस्कृतिक विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या नांदिवसे तंटामुक्ती अध्यक्ष आमचे भाई तसेच शाळा व्यवस्थापनचे शिंदे मॅडम आणि आमचे काका भरत शिंदे माझे सहकारी आणि या गावचे माजी उपसरपंच अभिनंदन शिंदे आणि सर्व व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर आणि माझ्याबरोबर आलेले दिनेश शिंदे. आज मला 1-2 दिवसापूर्वी भरत काकांनी एक निमंत्रण दिलं असं की ज्यावेळेस शाळेचं एक निमंत्रण मिळतं त्यावेळेस खरोखर एक आनंद होतो की शाळेला ज्यावेळेस आपण मदत करतो. स्पर्धा असतात, कबड्डी स्पर्धा असतात, क्रिकेट स्पर्धा असतात, पण ज्यावेळेस शाळेचा गुणगौरव सोहळा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, या कार्यक्रमाला उपस्थिती कशी लावायची आणि त्या शाळेला एक मदत म्हणून कशी करायची ते आज माझ्या रूपाने होतंय. भरत काकांनी सांगितले की आपल्या शाळेला की काहीतरी आपल्याला एक मदत लागेल, पण त्यांचं एक निमंत्रण होतं. ते निमंत्रण मी स्वीकारून आमचे मार्गदर्शक मान्यजी शेखरजी निकम जरी इथं उपस्थित नसतील, पूजा मॅडम जरी उपस्थित नसतील, पण त्यांच्या हाकेला हाक देऊन आम्ही कुठल्याही गरजा असतील, या लवडेवाडीला असतील, गणेशपूर शाळेला असतील किंवा अन्य स्वयंदेव शाळेला असतील, कधीही त्यांनी हाक मारायचा की आम्हाला ह्या गोष्टी पाहिजेत. खरोखर आम्हाला एक आनंद वाटतो की ज्यावेळेस अभिनंदननी सांगितलं
की स्वप्नील आम्हाला आजच्या आजच कपाट पाहिजे. मी सरांशी बोलून घेतलं. आम्ही आज एका कार्यक्रमासाठी जात होतो. सरांना बोललो, सर असा असा विषय आजच्या आज आपल्याला कपाट द्यायचं आहे, काय करायचं. सरांनी सांगितले की स्वप्नील काही होऊ दे, की तू आजच्या त्या कार्यक्रमासाठी जाऊन त्या शाळेला कोणतीही वस्तू असू दे. मी लगेच विचार केला, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि बोललो अभिनंदनला सांगितलं की अभिनंदन तू तातडीने सतीवर ये. मी त्या कपाटवाल्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं आजच्या आज मला कपाट द्यायचं, कारण का आज शाळेचा कार्यक्रम आहे. कारण खरोखर मागून देणं आणि माईकवरती अनाऊन्स करणं याच्यामध्ये भरपूर फरक आहे. सर्वांचे या नांदिवसे गावचे आणि शाळेचे मुख्याध्यापक असतील, शिक्षक वर्ग असतील आणि माझे सर्व तरुण वर्ग असतील, यांनी जो माझा सत्कार केला, मी सगळ्यांचे मी पुन्हा एकदा एक ऋणी आहे. आणि मी या सर्व जे स्पर्धक आहेत, जे इथे या कार्यक्रमासाठी जे सगळे लहान मुलं आहेत, त्यांना माझ्याकडून माननीय शेखरजी निकम सरांकडनं आणि पूजाताई निकमकडनं सगळ्यांना शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. इथं सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत फिरकत नाही तरी सुद्धा आपण या ठिकाणी जी शाळेला बहुमोल असं सहकार्य केलं शेखरजींच्या हस्ते, पूजाताईंच्या हस्ते, मी पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्या दोघांनाही सर्वांना धन्यवाद देतो. त्यानंतर आपल्या आत्ताच या ठिकाणी आपल्याला जे आभार मानावेत. यानंतर मी सुर्वे सरस्वती मातेस वंदन करो. चिपळूण तालुका युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष स्वप्नीलजी शिंदे, माझे सहकारी दिनेशजी शिंदे, पत्रकार दीपक शिंदे, भरतराव शिंदे, चंद्रकांत सुर्वे आणि सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या कृपाशीर्वादाने आजचा हा कार्यक्रम होतोय असे माझे रसिक सगळे मायबाप, बंधू आणि भगिनीनो. आणि या कार्यक्रमात ज्या माझ्या बालमित्रांनी सहभाग घेतलाय ती माझी सर्व गोड मुलं, या शाळेतले सर्व शिक्षक, या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या नांदेड विभागाचे सर्व शिक्षक बंधूंनो, खरोखर 4थ्या वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या लोगडेवाडीमध्ये साजरा होताना अतिशय आनंद होतोय. आज विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ज्या पद्धतीनं इथले ग्रामस्थ जगत आहेत, इथले शिक्षक जगत आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण राबवू शकतो. आपल्याला कल्पना आहे आज 8वी 9वीतल्या मुलांना कदाचित 1ली 2री 3री 4थीतल्या मुलांना कल्पना नसेल, पण स्वप्नीला या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. चापेकर बंधूंनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि या शिक्षण क्षेत्रात वावरत असताना खऱ्या अर्थानं माझा आजचा हा कार्यक्रम होत असताना, माझ्या गावातला कार्यक्रम होत असताना या शाळेची ज्यांनी देणगी दिली त्या माझ्या थोर हुतात्म्यांना शंकर कदम असतील, राजाराम कदम असतील, या बंधूंना शतशः धन्यवाद देणे हे माझं प्रथम कर्तव्य ठरतं. आमची खेडेगावात शिकणारी मुलं आहेत, त्यांचे वडील, त्यांची आई ही सतत आणि सातत्याने शेतात राबत असतात. शिक्षणापासून आम्ही फार दूरवर आहोत. जितक्या स्पर्धा तुम्ही घ्याल त्या मुलांवर जितके संस्कार कराल त्यांच्या बरोबर, तुमच्या बरोबर आम्ही कुठल्याही परिस्थितीत, आर्थिक असो, सगळ्या बाबतीत आम्ही तुमच्या बरोबर असेल. मी पुन्हा या ठिकाणी माझ्या सर्व शिक्षक नादेशातल्या त्यांना पुन्हा विनंती करतोय की आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जसा कार्यक्रम ठेवलाय, या विद्यार्थ्यांना सुद्धा असं बोलकं करायचं जर आपल्याला असेल तर वक्तृत्व स्पर्धा ठेवा. कारण
की आज 20 वर्ष झाले या जिल्हा परिषद शाळेत महोदय यांच्या मार्गदर्शनातून ती सुद्धा समस्या सुटली. परंतु येथे उपस्थित असलेले मान्यवर यांना मला एकच सांगायची गोष्ट वाटते की आमच्या शाळेचं राहिलेलं वॉल कंपाऊंड सतत आम्ही 3 वर्ष झालो या कार्यक्रमाची सुरुवात केल्यापासून आज थोडं उद्या थोडं तळे तळे थेंबे साचे अशा पद्धतीने आम्ही सुशोभितपणा करून घेतला. परंतु स्वप्नीलजी साहेब, तुम्हाला एक विनंती करतो की समोरच्या फ्रंट साईडचं कंपाऊंड पूर्ण झालेलं आहे. एक साधारणतः 2 गाड्यांचा फक्त प्रश्न आहे, जांभा गाड्यांचा. तुमच्या यथाशक्ती किंवा तुमच्या सहकार्यांच्या यथाशक्ती ती एक समस्या आमची पूर्ण झाली तर खरोखरच आम्ही धन्य झालो. सोबत आलेले ओवळी गावचे ग्रामस्थ दिनेश शिंदे, तसेच गावठ्याचे पत्रकार दीपक शिंदे, त्याचबरोबर आपले नेहमीच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे बाबूबाई कदम, त्याचबरोबर सुर्वे भाऊ, त्याचबरोबर अशोकराव शिंदे, त्याचबरोबर आत्ताच आलेले आपले शिंदे भाऊ, त्याचबरोबर आता मी सर्वांची नावं घेत नाही, आमच्या या स्वयंदेव शाळेतून शिक्षक सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर वीरकर सर मला मदतीसाठी नेहमीच असतात. मी त्यांचं या ठिकाणी बहुसंख्य ग्रामस्थ या ठिकाणी स्वागतासाठी स्टेजवर उपस्थित राहिलात. स्टेजवरील वाडीतील ग्रामस्थांचं त्याचबरोबर समोर बसलेल्या आणि उभ्या असलेल्या सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर हे कार्यक्रम आपण जे विद्यार्थी या ठिकाणी हे कार्यक्रम सादर करणार आहेत असे बाल कलाकार या ठिकाणी या शाळेमधील सर्व विद्यार्थी आणि वाडीमधून बाहेर जाणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी हे जे मंडप आणि ध्वनी योजना त्यांचा हा सर्व त्यांचा जो संच आहे ते उपलब्ध करून देतात, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. दिग्दर्शक मुली आहेत 2, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आम्हाला आमचे आलेले शिक्षक आणि पाहुणे मंडळी यांना चहापान व्यवस्था करणाऱ्या आमच्या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या सौ जागडे वहिनी यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ प्रणाली शिंदे, शिक्षणप्रेमी सदस्य भरतभाऊ शिंदे आणि सर्वच मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि 2 मिनिटात आपला या ठिकाणी कार्यक्रम होईल. पुन्हा एकदा धन्यवाद. हॅलो, प्रमुख पाहुण्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की चहा पाण्याची सोय मागच्या साईडला शाळेत केलेली आहे, तरी सर्वांनी चहा पाणी करून जायचं आहे. आणि बेवडा जेंटलमॅन ह्या 2 नाटिका आहेत. तसेच गेली 3 वर्ष लोकप्रिय असलेला आपला जो उखाण्यांचा कार्यक्रम आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे. निखिल कदम, प्रतीक शिंदे आणि प्रथमेश शिंदे बाल कलाकार आहेत. हे 4 विद्यार्थी या ठिकाणी मोरया मोरया नावाचं गीत सादर करणार आहेत. त्यांना तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही, फक्त ते जे या ठिकाणी कला सादर करणार आहेत त्या कलेसाठी आपण भरपूर अशा टाळ्या वाजवून त्यांचं प्रत्येक वेळेला ऋण व्यक्त करायचं आहे. वर्षांनी सण आला, ढोल ताशाचा आवाज झाला, तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे, वाजत गाजत आला माझा बाप्पा रे, वाजत गाजत आला
बाप्पा मोरया. नाद 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 नाही करायचा या चौकात नाद नाही करायचा आमचा बाप्पा आहे नवसाचा त्याच्यासाठीच उपवास धरला करी रक्षण बाल भक्तांचे दुःख हरी तो साऱ्या जगाचे सुखी ठेवी तो साऱ्या जगाला असा आहे हो माझा बाप्पा तुझ्या चरणी ठेवी तो माझा हे आशीर्वाद आम्हाला माझा बाप्पा रे. सुरुवात उत्कृष्ट अशी केलेली आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्राची वरदायिनी कुलस्वामिनी साऱ्या जगताची आई साऱ्यांची पालन करती साऱ्यांची उद्धार करती माता जगदंबा अंबाबाई आंबेचं गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत आमच्या शाळेचे कलाकार. या गीतामध्ये सहभागी झालेल्या मुलींची नावे आहेत करुणा जाधव, प्रेरणा शिंदे, सर्वेक्षा जागडे, श्रेया शिंदे आणि पायल शिंदे. टाळ्यांचा
DJ Akash. आणि या नांदिवशे गावाचे ग्रामदैवत, या नांदिवशे गावाचे ग्रामदैवत श्री काळभैरव, खरोखरच हाकेला धावणारा भैरी. आणि खास करून या जय भैरी ग्रुप साठी या गाण्याचं आपण येथे गाणं हे बसवायला सांगितलेलं होतं. त्याची महती जपणं यामध्ये खूप फरक आहे. आणि या गाण्यावरती माझी अशी इच्छा आहे की ज्या खरोखरच जय भैरी ग्रुप मध्ये जेवढे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांची या गाण्यावरती पैशाची माझ्या भैरी माझ्या देवा तुझा गातो मी महिमा, माझ्या भैरी माझ्या देवा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा 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 तुझा गातो मी महिमा. शिकारीचा राजा, शिकारीचा राजा, अति त्रिशूल भाला, त्रिशूल भाला, देव घोड्याद्वार झाला, देव घोड्याद्वार झाला, देव घोड्याद्वार झाला, देव घोड्याद्वार झाला, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा. देवभक्तीचा हुकेला, देव हा केला रावला, माझ्या वीराईचा बंधुलाडाचा घातला, तुझा घागरा घातला वाल तुझ्या दर्शनाला, तुझा घागरा घातला वाल तुझ्या दर्शनाला, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा. देवभक्ताचा हंबीर, मनाचा गंभीर, भोळ्या भक्तांच्या मनात देवा तुझेच मंदिर, द्यावा तुझ्याच्या नामाचा मी हा भंडारा उधळीला, द्यावा तुझ्याच्या नामाचा मी हा भंडारा उधळीला, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा. माझ्या भैरी माझ्या देवा तुझा गातो मी महिमा, माझ्या भैरी माझ्या देवा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो मी महिमा, गातो मी महिमा तुझा गातो